नागपूर जिल्ह्यातील पाडशिनी तालुक्यात मोठी आणि धक्कादायक कारवाई। चिंचोली महादुला सीमा क्षेत्रात तब्बल 36 टन प्रतिबंधित थाई मांगूर माशांवर प्रशासनाचा बुलडोझर। 5 विभागांच्या संयुक्त पथकाने लाखो रुपयांचे मासे जप्त करत त्यांना वैज्ञानिक पद्धतीने जमीनदोज केले आहे। या माशांची किंमत तब्बल 32,40,000 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे। नेमकी कुठे आणि कशी झाली ही मोठी कारवाई पाहूया या विशेष रिपोर्ट मधून। नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील चिंचोली अर्थात महादुला सीमा क्षेत्रात प्रतिबंधित थाई मांगूर माशांचे पालन होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आणि त्यानंतर सुरू झाली मोठी संयुक्त कारवाई। मत्स्य व्यवसाय विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पारशिवनी पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात MPCB महावितरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पथकाने एकत्रितपणे कारवाई केली। शकील खान अब्दुल सलीम खान यांच्या तलावात सकाळपासूनच सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। कारवाई दरम्यान तब्बल 36 टन प्रतिबंधित थाई मांगूर मासे जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या या माशांची बाजारातील किंमत सुमारे 32,40,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे। जप्त करण्यात आलेल्या या माशांची बाजारातील किंमत सुमारे 32,40,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे। कारवाईनंतर जप्त केलेले सर्व मासे सुमारे 8 फूट खोल खड्ड्यात टाकून वैज्ञानिक पद्धतीने जमीनदोज करण्यात आले। त्यामुळे लाखो रुपयांचा हा प्रतिबंधित साठा कायमस्वरूपी नष्ट करण्यात आलाय। सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभागाचे शुभम कोमरेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिबंधित थाई मांगूर माशांच्या पालनाविरोधातील ही कारवाई असून प्रशासनाची पुढील कारवाई शुक्रवारीही सुरू राहणार आहे। या मोठ्या कारवाईमुळे चिंचोली आणि परिसरात खळबळ उडाली असून प्रतिबंधित थाई मांगूर माशांचे पालन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे। सिटी न्यूज प्रतिनिधी अजय मेहुरकुडे, रामटेक। तब्बल 36 टन मासे जप्त, 32,40,000 रुपयांचा साठा नष्ट आणि 5 विभागांची संयुक्त कारवाई। प्रतिबंधित थाई मांगूर माशांचे पालन करणाऱ्यांना प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे। आता पुढील कारवाईत आणखीन कोण उघडकीस येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।